नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 7 पोषण आणि आहार या पाठाचा मुलांनो आपण स्वाध्याय पाहणार आहोत. आपण या पाठाचा अभ्यास मागच्या सेशनमध्ये केलेला आहे. आजच्या सेशनमध्ये आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण, तर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. काय, तर रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर अ आहे यातला. काय, तर अ आहे अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला काय म्हणतात, तर काय म्हणतात या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. काय, तर अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला काय म्हणतात, तर पोषण असे म्हणतात. आता आ आहे यातला शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना डॅश म्हणतात. काय, तर शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्न घटकांना, आपल्याला अन्न घटकातून जे काही पदार्थ मिळतात त्यांना काय म्हणतात, तर पोषक तत्वे असे म्हणतात. कळलं. आता तिसरं आहे ई कर्बोदके व डॅश पदार्थ यापासून शरीराला डॅश मिळते. कर्बोदके व स्निग्ध पदार्थ यांच्यापासून काय मिळतं आपल्या शरीराला, तर ऊर्जा मिळते. कर्बोदके म्हणजे कुठली, तर तृणधान्य, आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, तर दूध, तूप, हे आहे स्निग्ध पदार्थ. मग यापासून आपल्याला काय मिळतं, तर कर्बोदकांपासून आपल्याला ऊर्जा मिळते की नाही, आपल्याला ताकद मिळते, आणि स्निग्ध पदार्थांपासून सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते. कळलं. आता चौथा ई आहे की संतुलित आहारात डॅश पोषक तत्वांचा डॅश प्रमाणात समावेश असतो. म्हणजे जो संतुलित आहार असतो मुलांनो, त्याच्यामध्ये सर्व पोषक तत्व असली पाहिजेत, आहे की नाही. मग काय, संतुलित आहारामध्ये सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो. कळलं. आता उ अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात, कारण त्यांच्यामुळे आपली ऊर्जेची, आपण अजून याच्यात अनेक उत्तरं असू शकतात, म्हणजे ऊर्जेची, कर्बोदकांची, पोषणाची, तंतुमय पदार्थांची गरज भागते. कळलं. अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा दिलेली आहे. का, तर कारण आपली त्याच्यापासून म्हणजे तृणधान्यांपासून आपली कसली गरज भासते, म्हणजे आपल्या गरजा कसल्या पूर्ण होतात, तर ऊर्जेची, पोषणाची, कर्बोदकाची गरज भासते. म्हणजे या दोनापेक्षा जास्त उत्तरे इथे असू शकतात. कळलं. आता उ गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने डॅश येतो. तर गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने काय येतो मुलांनो, तर लठ्ठपणा हा येतो. समजलं. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गाळलेल्या जागा भरा. समजल्या का. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो खनिज व जीवनसत्वांच्या तक्त्यामधून ही माहिती शोधून काढा. आपण शिकलेलो की नाही पाठामध्ये खनिज आणि जीवनसत्वांचा जो तक्ता दिलेला आहे, मग त्या तक्त्याच्या आधारावर आपल्याला त्या तक्त्यामधून आपल्याला काय, तुम्हाला ही माहिती गोळा करून पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. यातला पहिला प्रश्न आहे लिंबू वर्गीय फळामधील पोषक तत्व. तर आपलं लिंबू असतं माहिती आहे ना, आंबट, आपण ज्याचं सरबत पितो, आपण लोणचं बनवतो. या आणि लिंबू वर्गीय फळं कुठली, तर जसे की संत्र, मोसंब, आवळा, हे काय आहेत, हे सगळे म्हणजे संत्र, मोसंब माहिती आहे ना, तुम्ही खाता ना, ऑरेंज, लिंबू वर्गीय फळं आहेत. मग त्याच्यामध्ये कुठलं जीवनसत्व असतं, तर लिंबू वर्गीय फळामध्ये पोषक तत्व आहे जीवनसत्व सी. काय, कुठलं जीवनसत्व असतं त्याच्यामध्ये, तर जीवनसत्व सी. आता दुसरा प्रश्न आहे यातला दुधापासून मिळणारी खनिज किंवा जीवनसत्वे कोणती आहेत. तर दुधापासून आपल्याला काय मिळतं, तर कॅल्शियम मिळतो. काय मिळतं मुलांनो, कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळतात, आणि ही खनिज, आणि ए बी डी ही जीवनसत्व मिळतात. मग दुधापासून आपल्याला कुठली खनिज मिळतात मुलांनो, तर कॅल्शियम आणि फॉस्फरस. आणि जीवनसत्व कुठली मिळतात आपल्याला, तर ए, बी आणि डी ही जीवनसत्व आपल्याला कशापासून मिळतात, तर दुधापासून मिळतात. आता आपला पुढचा प्रश्न काय आहे, तर रातंधळेपणा हा एक आजार आहे. स्कर्व्ही हा सुद्धा एक आजार आहे. मुडदूस, बेरी या आजाराची कारणे व लक्षणे कोणती आहेत, हे आपण आता पाहणार आहोत. तर रातंधळेपणाचं कारण काय आहे मुलांनो, तर जीवनसत्व ए ची आहारात कमतरता. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर रातंधळेपणा या आजाराचं कारण काय आहे, तर जीवनसत्व ए ची आपल्या आहारामध्ये कमतरता असणे.
जर आपल्या आहारामध्ये जीवनसत्व ए ची कमतरता असेल तर रातआंधळेपणा आपल्याला होऊ शकतो. पण त्याचं लक्षण काय रातआंधळेपणाचं? तर कमी उजेडात न दिसणे. म्हणजे काय? तर कमी उजेडात न दिसणे आणि अंधत्व येणे. म्हणजे रातआंधळेपणाचं लक्षण काय आहे? तर रातआंधळेपणाचं लक्षण आहे ते कमी उजेडात न दिसत. त्या रातआंधळेपणा ज्या माणसांना होतो त्या माणसांना कमी उजेडात दिसत नाही मुलांनो, आणि अंधत्व येणं. आणि काय? तर अंधत्व येऊ शकतं अशा माणसांना. कळलं? मग रातआंधळेपणाचं कारण काय? तर व्हिटॅमिन ए ची आहारामध्ये कमतरता. कळलं? काय? तर व्हिटॅमिन ए ची आहारामध्ये कमतरता. आणि मग त्याचं लक्षण काय आहे रातआंधळेपणाचं? तर कमी उजेडात न दिसणं, अंधत्व येणं. आता दुसरा आजार आहे स्कर्व्ही. काय? तर स्कर्व्ही. मग स्कर्व्ही ह्या आजाराचं कारण काय आहे मुलांनो? तर याचं उत्तर हे आहे की जीवनसत्व सी ची आहारात कमतरता. म्हणजे जीवनसत्व सी ची जर आपल्या आहारात जर कमतरता असेल तर म्हणजे कमी असेल आपल्या आहारात तर आपल्याला स्कर्व्ही होऊ शकतो. मग स्कर्व्ही ह्या आजाराची लक्षणं कोणती आहेत? जसे की हिरड्यांमधून रक्तस्राव होणे. काय? तर जसे हिरड्यांमधून रक्तस्राव होणे. मग कळलं? स्कर्व्ही कशापासून होतो? कशामुळे होतो? तर आपल्या जीवनसत्वामध्ये जर सी या जीवनसत्वाची जर कमतरता असेल तर स्कर्व्ही होऊ शकतो. मग त्याचं लक्षण काय आहे? जर स्कर्व्ही झाला तर त्याचं लक्षण काय असतं? तर हिरड्यामधून रक्तस्राव येणे. कळलं? तर पुढचं आहे मुडदूस. काय? तर मुडदूस. तर मुडदूसचं कारण काय आहे? तर मुडदूस हा रोग आहे. याचं कारण काय? तर जीवनसत्व डी ची आहारात कमतरता. काय? तर जीवनसत्व डी ची आहारात कमतरता जर असेल झाली म्हणजे आपल्याला जर कोणाच्या म्हणजे आपल्या आहारामध्ये जर जीवनसत्व डी जर कमी असेल तर आपल्याला सुद्धा मुडदूस होऊ शकतो. कळलं मुलांनो? आणि मग मुडदूसचं लक्षण काय आहे? तर हाडे मऊ पडणे, त्यामुळे काय होतं? तर वेदना होणे, हाडे सहजगत्या मोडणे. कळलं? काय? तर हाडे सहजगत्या मोडणे. मग कळलं? मुडदूस कशामुळे होतं? तर जीवनसत्व डी ची जर आहारात कमतरता असेल तर मुडदूस होऊ शकतो. मुडदूस हा आजार होऊ शकतो. मग त्याचं लक्षण काय आहे मुलांनो? तर हाडं मऊ पडणे, त्यामुळे वेदना होणे, हाडे सहजगत्या मोडणे. आता तिसरा आजार आहे बेरीबेरी. कुठला? पुढचा आजार आहे बेरीबेरी. मग बेरीबेरी या आजाराचं म्हणजे कशामुळे होतो? कारण काय? तर जीवनसत्व B1 चे आहारात कमतरता. काय? तर जीवनसत्व B1 आहे त्याची आहारामध्ये कमतरता. मग लक्षणं काय आहेत बेरीबेरीची? तर चेतातंतूचे कार्य योग्यरित्या न होणं. काय? तर चेतातंतूचं कार्य योग्यरित्या न होणं. कळलं तुम्हाला? आता आपण जे आजार पाहिले कुठले तर रातआंधळेपणा पाहिला, आपण स्कर्व्ही पाहिलं, त्याचं लक्षण आणि कारण आपण पाहिलं, बेरीबेरी पाहिलं, लक्षण मुडदूस, हे आपण आजार पाहिले. मग हे आता जे आजार आपण पाहिले ते टाळण्यासाठी आपल्या आहारामध्ये कुठले अन्नपदार्थ हवेत? तर याचं उत्तर आता आपण पाहूया. कळलं? म्हणजे म्हणजे हे आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ कोणते आहेत? तर ते आपण आता पाहूया. आपण रातआंधळेपणा पाहिला. रातआंधळेपणा आपल्या कशामुळे होतो? तर जीवनसत्व ए ची कमतरता जर आपल्या अन्नामध्ये असेल तर रातआंधळेपणा येतो. मग त्याचं आपण लक्षण बघितलं की उजेडात म्हणजे कमी दिसणं किंवा अंधत्व येणं. मग त्याच्यासाठी आपल्या आहारात काय खायला पाहिजे? तर त्याच्यासाठी आपल्या आहारामध्ये दूध असलं पाहिजे, लोणी असलं पाहिजे, फळे असले पाहिजे, भाज्या असले पाहिजे, पालेभाज्या असल्या पाहिजे. कळलं? काय? तर दूध, लोणी, फळे, भाज्या, पालेभाज्या हे सर्व आपल्या आहारामध्ये असायला हवं. आता स्कर्व्ही टाळण्यासाठी काय खायचंय? स्कर्व्ही आपल्याला म्हणजे स्कर्व्ही आपल्याला कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतं? तर जीवनसत्व सी च्या अभावी. मग आपल्याला जीवनसत्व सी ज्या पदार्थांमधून मिळतं, ज्या फळांमधून मिळतं, असे पदार्थ किंवा असे फळं आपल्याला खाल्ली पाहिजेत. म्हणजे संत्री आणि लिंबू वर्गीय फळं ह्यांच्यामध्ये आवळा ह्यांच्यामध्ये खूप व्हिटॅमिन सी असतं मुलांनो, जीवनसत्व सी असतं. मग अशी फळं आपल्या आहारात आपल्याला ठेवली पाहिजे किंवा खाल्ली पाहिजे आपण. टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या ह्या आपल्या आहारामध्ये खाल्ल्या पाहिजेत. मग स्कर्व्ही टाळण्यासाठी कुठले अन्नपदार्थ खायला पाहिजेत मुलांनो? जसे की संत्री आणि लिंबू वर्गीय फळे, आवळा, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या. कळलं? आता पुढचा आपण आजार पाहिला होता मुडदूस कशामुळे होतो? कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर जीवनसत्व डी च्या अभावी होतो. मुलांना पाहिलं ना? आणि त्याच्यामुळे हाडं कमकुवत होतात, है ना? मग त्याच्यासाठी आपल्या अन्नामध्ये काय हवंय? तर मुडदूस टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ कोणते?
हा प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया. तर त्याच्यासाठी दूध, मासे, अंडी, लोणी सूर्यप्रकाशात बसणे, सकाळचे 10:30 वाजेपर्यंत जे सकाळचं जे कोवळं ऊन आहे त्या उन्हामध्ये बसल्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व डी मिळतं. आणि जीवनसत्व डी मिळाल्या म्हणजे आपल्याला हे आपल्या हाडांसाठी वगैरे चांगलं असतं. कळलं? त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी मिळतं आपल्याला. आता बेरी हा रोग टाळण्यासाठी, आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ कोणते आहेत? तर तृणधान्य. कुठले? तर तृणधान्य, कवच फळे, डाळी, दूध, मासे, मांस हे पदार्थ आपल्या अन्नामध्ये यांचा सहभाग असायला हवा. तर मग बेरी म्हणजे तृणधान्य म्हणजे कसे? तर गहू, ज्वारी, तांदूळ हे तृणधान्य आहेत ना. कवच फळे, डाळी, दूध, मासे. कवच फळे म्हणजे जसे की ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा असतात, अक्रोड वगैरे, ते कळलं ना, ह्यांना काय कवच फळे म्हणतात. डाळी, दूध, मासे हे पदार्थ आपल्या अन्नामध्ये असायला हवेत. हे म्हणजे कुठला रोग टाळण्यासाठी? तर बेरी हा रोग टाळण्यासाठी हे पदार्थ आपल्या म्हणजे अन्नामध्ये, जेवणामध्ये असायला हवेत किंवा खाण्यामध्ये असायला हवेत. आता मुलांनो, आपण आता पाहिलं की कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी कुठले आजार होतात. आता आपण पाहणार आहोत त्याच्यामध्येच ॲनेमिया होण्याचे कारण. तर ॲनेमिया कशामुळे होतो? ॲनेमिया कशामुळे होतो? तर आहारामध्ये आपल्या जीवनसत्व B12 आणि लोहाची कमतरता असेल तर आपल्याला काय होतं? तर ॲनेमिया होतो. काय कळलं? आहारामध्ये जीवनसत्व B12 आणि लोहाची कमतरता जर असेल, आपल्या म्हणजे रक्तामध्ये आपल्या लोहाची कमतरता असेल किंवा आपल्या आहारामध्ये जीवनसत्व B12 कमी असेल तर काय होतं? तर आपल्याला ॲनेमिया होण्याची शक्यता असते. कळलं? तर ॲनेमिया म्हणजे काय होतं? आपलं म्हणजे शरीर आपलं पांढरं फकट पडतं, आपल्याला खूप दम लागतो, थोडंसं काम केलं तरी आपण थकतो. कळलं? मग ते कशामुळे? तर आपल्या आहारामध्ये जीवनसत्व B12 आणि लोहाची कमतरता असल्यामुळे ॲनेमिया म्हणजे होऊ शकतो आपल्याला. समजलं याचं उत्तर? आता दुसरा प्रश्न आहे, दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी खनिज. तर दातासाठी आणि आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी कुठली खनिजे आवश्यक आहेत मुलांनो? जसे की कॅल्शियम आणि फॉस्फरस. ही खनिज आपल्या म्हणजे दातांच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. पुढचा प्रश्न आहे, ए जीवनसत्व कमतरतेचा कोणत्या ज्ञानेंद्रियांवर परिणाम होतो? काय? तर जीवनसत्व ए जर कमी असेल तर कोणत्या ज्ञानेंद्रियांवर त्याचा जास्त परिणाम होतो? तर डोळ्यांवर. कुठल्या अवयवांवर होतो परिणाम? तर डोळ्यांवर. कळलं? ए जीवनसत्व कमतरतेचा डोळ्यांवर परिणाम होतो. मुलांनो, आता पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. काय? तर योग्य पर्याय निवडा. आता यातला अ आहे, डाळींपासून पुढील पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात. आपण डाळी खातो की नाही? मुगाची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ, वेगवेगळ्या डाळी खातो, उडदाची डाळ. मग ह्या डाळींपासून आपल्याला काय मिळतं? तर डाळींपासून पुढील पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात. तर याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत मुलांनो. कुठले? तर एक दिला आहे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि खनिजे. मग याच्यापासून कुठलं भरपूर प्रमाणात मिळतं डाळींमधून आपल्याला? तर प्रथिने आपल्याला भरपूर प्रमाणे मिळतात. काय? तर प्रथिने, प्रोटीन्स आपल्याला भरपूर प्रमाणे मिळतात. समजलं? आता आ आहे, या पदार्थांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते. मग आता आपले ऑप्शन्स काय आहेत? पर्याय काय दिलेले आहेत? तर तृणधान्य, पालेभाज्या, पाणी आणि आवळा. मग आपल्याला ऊर्जा कशापासून मिळते? तर तृणधान्यांपासून. कशापासून मुलांनो? तर तृणधान्यांपासून आपल्याला ऊर्जा मोठ्या प्रमाणावर मिळते. कळलं? आता ई आहे पुढचा प्रश्न, या खनिजांच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत, लोह, कॅल्शियम, आयोडीन, पोटॅशियम. तर ह्या म्हणजे कुठल्या खनिजांमुळे आपल्याला गलगंड हा आजार होतो? तर आयोडीनच्या अभावामुळे. काय? तर आयोडीन ह्या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. कळलं? तर पुढचा प्रश्न आहे, यांचा जंक फूड मध्ये समावेश होतो. तर कुठले? तर संत्री, दूध, भाकरी, चॉकलेट. जंक फूड म्हणजे कसं? तर जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, हेल्दी फूड नाही आहे, ते जंक फूड. मग ह्यातलं जंक फूड कुठलं आहे? तर 4 पर्याय दिलेले आहेत, जसे की संत्री, दूध, भाकरी आणि चॉकलेट. मग ह्यातलं जंक फूड कुठलं आहे? तर चॉकलेट आहे.
कळलं तुम्हाला सगळ्या ह्या ज्या म्हणजे हे प्रश्न सगळे कळली का याची उत्तरं? की डाळींपासून आपल्याला काय मिळतं? भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. ऊर्जा कशापासून मिळते आपल्याला जास्त? तर तृणधान्यांपासून मिळते. कुठल्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो? तर आयोडीन या खनिजाच्या अभावामुळे आपल्याला गलगंड हा आजार होतो. याचा जंक फूड मध्ये समावेश होतो. कशाचा? तर चॉकलेटचा. समजलं? तर मुलांना आज आपण काय शिकलो? तर आपण आजचा ह्या पाठामधला आपण आज हा पाठामधला काय पाहिला? तर स्वाध्याय पाहिला.